टेक्स्ट टू इमेज तंत्रज्ञानामध्ये आई मॉडेल्सचा वापर करून लिहिलेल्या वर्णनांवरून चित्र तयार केले जाते. ही मॉडेल्स मोठ्या प्रमाणातील प्रतिमा आणि संबंधित मजकुराच्या डेटासेटवर प्रशिक्षण घेतात, ज्यामुळे त्यांना वस्तू, दृश्ये आणि शैली कशा प्रदर्शित करायच्या ते समजते. एखादा प्रॉम्प्ट दिल्यावर आई शब्दांचे विश्लेषण करून प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या नमुन्यांवर आधारित प्रतिमा तयार करते. हे तंत्रज्ञान कला आणि डिझाईनसारख्या सर्जनशील क्षेत्रांमध्ये संकल्पना लवकर दिसण्यासाठी वापरले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर मनोरंजन, जाहिरात आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये केला जातो. यातील प्रगतीमुळे अधिक वास्तववादी आणि तपशीलवार प्रतिमा तयार करणे शक्य झाले आहे. मराठी प्रॉम्प्ट. एका जादुई काचेच्या टेबलावर 3D काचेचा बॉक्स ठेवलेला आहे. बॉक्समध्ये आता कोणतेही फूल नाही आणि त्यावर अरविंद असे बोल्ड, सुंदर अक्षरात लिहिलेले आहे. नेऑन प्रकाश या दृश्यावर सौम्य प्रकाश टाकत आहे, ज्यामुळे काच आणि टेबलवर मोजून परावर्तने दिसत आहेत. संपूर्ण दृश्य आधुनिक आणि जादुई आहे. Text-to-image technology involves the use of AI models to convert written descriptions into visual images. These models are trained on large datasets of images and corresponding text to understand how to represent objects, scenes, and styles. When given a prompt, the AI analyzes the words and generates an image based on patterns learned during training. It can be used in creative fields, such as art and design, to quickly visualize concepts. Applications range from entertainment to advertising and education. Advances in this technology enable more realistic and detailed outputs, often tailored to specific needs. शब्द ते चित्र यातून तयार केलेली ही त्रिमितीय कलाकृती आहे. या चित्रास विविध प्रकाशाने सदर केले आहे. अरविंद पाटील यांनी 221024. चला तर पाहूया.